प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आपल्या सोबत आहे। ते आज या ठिकाणी आढावा बैठक घेण्यासाठी या ठिकाणी आले असल्याचे चित्र दिसून येत आहे। नेमकं बैठकीमध्ये काय झालं आपण ते जाणून घेऊ। भाऊ, बैठकीमध्ये या बैठकीमध्ये संघटनात्मक आढावा घेतलेला आहे। कुठल्या कुठल्या विधानसभेमध्ये काय काय स्थिती आहे ती माहिती या ठिकाणी घेतलेली आहे आणि संघटनात्मक पूर्व विदर्भामध्ये काँग्रेस मजबूत आहे हेच त्याच्यामध्ये निदर्शनास येते आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची आणि जनभावना या ठिकाणी मांडल्यात की या सगळ्या जागा काँग्रेसने लढाव्यात, ही भूमिका आम्ही महाविकास आघाडीमध्ये मांडू आणि मेरिटच्या आधारावर निर्णय व्हावा ही अपेक्षा आमची आहे। काल नागपूरमध्ये आढावा बैठक झाली, त्या ठिकाणी आपणच मुख्यमंत्री बनणार अशी जे कार्यकर्त्याची इच्छा होती काय? बघा, स्वाभाविक आहे की प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा ही अपेक्षा काही वावगी नाही आहे। त्यामुळे त्या ठिकाणी नेते असतील, कार्यकर्ते असतील, सगळ्यांनी आपली भूमिका मांडत असताना त्या आपलं मत मांडलेलं आहे। आखरी हे निर्णय घेण्याचे अधिकार हे हायकमांडचे असतात। आमची जबाबदारी आहे की पक्ष जिंकला पाहिजे आणि महाराष्ट्रातलं हे महाभ्रष्टाचारी सरकार आणि शिवद्रोही सरकार, महाराष्ट्रद्रोही सरकार हे सत्तेतून बाहेर काढणं हे आमची जबाबदारी आहे आणि ते काम आम्ही करतो आहे। आज जी आढावा बैठक झाली त्याच्यामध्ये सगळीकडे एकच चित्र होतं की काँग्रेसची पूर्ण तिकिटावर लढावं, पूर्ण जाग्यावर लढावं। पूर्व विदर्भातली परिस्थिती आहे ती कोणालाही नाकारता येत नाही। आम्ही महाविकास आघाडीमध्ये ही भूमिका मांडू। तर हे होते प्रदेश अध्यक्ष नाना पटोले। कॅमेरामॅन अनिकेत दहाटोंडेसह मी निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।